कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात देशभक्तीचं आणि शिवमय वातावरण निर्माण झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS व राष्ट्रीय छात्र सेना NCC विभागाच्या वतीने भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाविद्यालयातून निघालेल्या या पदयात्रेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा घेऊन विद्यार्थ्यांनी उत्साहात पदयात्रा काढली। पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली होती। जय भवानी, जय शिवाजी तसेच जय शिवाजी जय भारत या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। पदयात्रेचा समारोप कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲडव्होकेट संदीप वरपे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधवराव सरोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि राष्ट्रनिर्मितीतील कार्याची आठवण करून दिली। शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। शिवजयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉक्टर संतोष पवार, कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर बंडेराव तरहाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अर्जुन भागवत, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक संजय शिंदे, कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील गोसावी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, NSS व NCC स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। सम्राट न्यूजसाठी मिलिंद विघे, कोपरगाव। म्हणून अतिशय लहान त्यांनी स्वराज्याची हे आपल्या मनाशी ठरवलं। आपल्या निवडक सवंगड्यांना घेऊन त्यांनी त्या दिशेने वाटचाल केली। आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केलं आणि जे म्हणून त्यांना त्या ठिकाणी देशाने जगमान्यता त्या ठिकाणी दिली। महाराजांचा जर इतिहास आपण बघितला तर आजही महाराजांच्या चालीवर जर राज्यकर्ते चालले तर जे स्वराज्य आहे त्याचं कसं होईल याच्यामध्ये शंका नाही। शेतकरी असेल, आपल्या सणा असेल की कुठल्याही शेतकऱ्याला देखील तुमच्याकडनं हात लागणार नाही ही जी होती। त्याचबरोबर सन्मान ज्याची आजच्या काळामध्ये फार मोठी अवस्था आहे। श्री सन्मान आपल्याला शिवरायांच्या ठिकाणी शिकवला। कल्याणच्या सुवेला लुटीचा माल जेव्हा संबोधलं तेव्हा त्यांची कान उघडणी करत त्यांना आंबेचा दर्जा शिवरायांनी दिला आणि या असंख्य अशा अनेक घटनांतून आपण आपलं चरित्र त्या ठिकाणी घडवलं पाहिजे। आपल्या सगळ्यांचं नशीब आहे की शिवराय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मले आणि आज 396वी जयंती आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत या राज्यामध्ये, या देशामध्ये शिवाजी महाराजांचं स्मरण केलं जाईल आणि त्यांची त्या ठिकाणी साजरी केली जाईल। आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आपण नेहमीच थोर पुरुषांच्या, राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करायला आपल्या महाविद्यालयातून मिरवणुकीने त्या ठिकाणी गावात येतो। विशेषतः महाविद्यालयाचे प्राचार्य माधव सरोदे सर हे आल्यापासून एक चांगलं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सगळ्या शिक्षकांच्या उपस्थितीत आपण सगळे विद्यार्थी अतिशय जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये घोषणा देत आणि महाराजांचं गुणगौरव करीत आपल्या महाविद्यालयापासून, SCM महाविद्यालयापासून या अश्वारूढ अशा कोपरगावचं भूषण असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आपण सगळे वंदन करण्याकरता जमा झालो। मी आपल्याला या ठिकाणी सर्वांना छत्रपती शिवरायांच्या
जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शिवरायांचा हा विचार आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आत्मसात कराल व त्यातून योग्य ते सगळे गुण घेऊन आपण सुद्धा आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये एक समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण कराल अशी सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.